नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। तर या व्हिडिओमध्ये आपण सांख्यिकी यातील 7 पॉइंट सराव संच 7.1 मधला दुसरा प्रश्न बघणार आहोत। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सराव संच 7.1 मधला पहिला प्रश्न मी सोडवून दिलेला आहे। एकदम डिटेलमध्ये मी तो व्हिडिओ बनवलेला आहे। ज्यांनी अजूनही तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांच्यासाठी लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तर चला या दुसऱ्या प्रश्नाला आपण लगेच सुरुवात करूया। तर बघा, त्यांनी दुसरा प्रश्न आपल्याला काय दिला आहे। पुढील सारणीमध्ये भारतातील पक्क्या रस्त्यांची व कच्च्या रस्त्यांची माहिती दिली आहे, त्यावरून विभाजित व शतमान स्तंभालेख काढा। म्हणजे या उदाहरणामध्ये आपल्याला विभाजित स्तंभालेख सुद्धा काढायचा आहे आणि शतमान स्तंभालेख सुद्धा काढायचा आहे। म्हणजे टोटल 2 प्रकारचे स्तंभालेख आपल्याला इथं काढायचे आहेत। ठीक आहे, तर त्यांनी अशा पद्धतीने आपल्याला चार्ट दिलेला आहे। त्यांनी बघा या ठिकाणी वर्ष सुद्धा दिलेलं आहे आणि या ठिकाणी पक्के रस्ते दिलेले आहेत आणि ते ही जी संख्या आहे ती लक्ष किलोमीटर म्हणजे लाखांमध्ये किती लाख किलोमीटर आहे तर या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे ती संख्या। आणि या ठिकाणी कच्च्या रस्त्याची लांबी या ठिकाणी लाखांमध्ये दिलेली आहे। लक्ष किलोमीटर म्हणजे लाख किलोमीटर, जसं की 14 लाख 15 लाख 17 लाख 20 लाख किलोमीटर, असं 10 लाख किलोमीटर 11 लाख किलोमीटर 13 लाख किलोमीटर आणि 19 लाख किलोमीटर। तर अशा पद्धतीने तो आपल्याला त्यांनी चार्ट दिलेला आहे। यावरून आपण काय करायचं आहे, विभाजित स्तंभालेख आणि शतमान स्तंभालेख आपल्याला काढायचा आहे। तर या अगोदर आपल्याला एक जो आहे तो चार्ट करायचा आहे। ठीक आहे, तो चार्ट अगोदर आपण तयार करूया। तर या ठिकाणी बघा अशा पद्धतीने मी एका नोटबुक वरती अशा पद्धतीने एक चार्ट जो आहे तो काढलेला आहे। ठीक आहे, आता हा चार्ट आपल्याला काय करायचा आहे तर सोडवायचा आहे। तर या ठिकाणी बघा ही जी पहिली लाईन आहे ती वर्षाची लाईन आहे। 2000 ते 2001, 2001 ते 2002, 2003 ते 2004 आणि 2007 ते 2008। ठीक आहे, आता इथं 4 वरून बघा डायरेक्ट 2007 आणि 2008 घेतलेला आहे। ठीक आहे, इथं 5 आणि 6 नाही आहे, चुकून या ठिकाणी वर्षामध्ये चेंज करायचं नाही आहे। आता पक्के रस्ते किती दिलेले आहे बघा, त्यांनी 2001 ते 2001 मध्ये 14 दिलेला आहे, या वर्षामध्ये 15 दिलेला आहे, याच्यामध्ये 17 दिलेला आहे आणि याच्यामध्ये 20 दिलेला आहे। कच्चे रस्ते किती आहेत बघा, आपण मागाशी चार्टमध्ये बघितलेला आहे बघा, 10 11 13 आणि 19 दिलेला आहे। एकूण आपल्याला या ठिकाणी करायचं आहे, म्हणजे एकूण 14 आणि 10 यांची बेरीज करायची आहे, 24 होते। 15 अधिक 11 किती झाले 26, 17 अधिक 13 झाले 30 आणि 20 अधिक 19 झाले 39। ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, पक्क्या रस्त्याचं शतमान काढायचं आहे। हे कसं करतो मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। आता पक्क्या रस्त्याचे शतमान काढायचे म्हणजे पक्क्या रस्त्याचा आता हा टेबल बघा, तर इथं आहे 14 भागिले आपल्याला एकूण करायचं आहे, म्हणजे 14 भागिले 24 करायचं आहे आणि गुणिले शतमान आहे म्हणजे आपल्याला या संख्येला 100 न गुणावं लागेल आणि याचं जे काही उत्तर येईल तर ॲप्रॉक्सिमेटली लिहायचं। ॲप्रॉक्स म्हणजे ॲप्रॉक्स जे चिन्ह आहे ते अशा पद्धतीने आपण काढतो। ठीक आहे, ओके। त्यानंतर या 2001 ते 2002 मध्ये सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे। पक्क्या रस्त्याचे शतमान म्हणजे या ठिकाणी हे 15 भागिले 26 करायचं आहे आणि गुणिले 100 करायचं आहे। तसं इथं सुद्धा तेच कंटिन्यू करायचं आहे। 17 भागिले 30 करायचं आहे आणि गुणिले 100 इथं सुद्धा तेच 20 भागिले 39 गुणिले 100 करायचं आणि आपल्याला ॲप्रॉक्समध्ये उत्तर काढायचं आहे। तसेच या ठिकाणी बघा कच्च्या रस्त्याचे शतमान सुद्धा काढायचं आहे आपल्याला। आता या ठिकाणी कच्च्या रस्त्याचे शतमान जे आहे ते हा चार्ट बघायचा आणि 10 भागिले एकूण करायचं। 10 भागिले 24 ते दिसते बघा, 10 भागिले 24 गुणिले 100। तेच दुसऱ्या वर्षामध्ये सुद्धा बघा 11 भागिले 26 गुणिले 100 ते दिसते बघा, 11 भागिले 26 गुणिले 100 आणि इथं सुद्धा तेच 13 भागिले 30 गुणिले 100 आणि इथं सुद्धा तेच असणार आहे 19 भागिले 39। तर बघा 19 भागिले 39 गुणिले 100 आणि हे ॲप्रॉक्समध्ये आपल्याला उत्तर काढायचं आहे। ठीक आहे, तर या सगळ्यांची आपण उत्तरे काढून घेऊया आणि नंतर इथं फक्त आपण नंबर जे आहेत ते उत्तर आहेत ते त्या ठिकाणी पुटअप करून नंतर आपण त्याचा आलेख काढून घेऊ। सुरुवातीला आपल्याला काढायचं आहे बघा 14 भागिले 24 गुणिले 100, हे अगोदर आपण आता काढून घेऊया। तर बघा पहिल्यांदा काय दिलं आहे तर 14 भागिले 24 गुणिले 100 दिलं आहे। ठीक आहे, मग आपण काय करूया आता भागाकार करूया। ओके, अशा पद्धतीने तिथं बघा ही संख्या मोठी आणि ही संख्या छोटी म्हणजे सुरुवातीला शून्याचा आपल्याला भाग लागेल। ठीक आहे, मग आपण काय करूया 14 वरती इथं आपण 0 घेऊया। ठीक आहे, आता आपण काय करायचं आहे 24चा पाढा आपल्याला 140 पर्यंत म्हणायचा आहे। ठीक आहे, मग आता इथं आपण म्हणू शकतो बघा 24 पंचे किती येतात आपण बघूया। म्हणजे इथं आपण 5चा जर भाग लागला तर 24 पंच, मग या ठिकाणी 24 गुणिले 5चा भाग गुणाकार करा, 5 चोक 20, हातच्याला आले 2 आणि 5 दुनी 10 11 आणि 12 म्हणजे इथं 120 येतात ना, 140च्या आतली संख्या आहे म्हणजे या ठिकाणी 120 लिहा आणि यांची वजाबाकी करायची। 140 मधून 120 केले किती राहिले बघा तर 0 राहिले। ठीक आहे, त्याच्यावरती पुन्हा आपण 0 घेतले तर बघा 24 8 200 येतात। आपण इथं गुणाकार करू शकतो बघा,
इथे 24 आहे. ठीक आहे, 8 या ठिकाणी बघा 24 आणि इथं आपण 20 वरती शून्य घ्यायचं आणि 24 करायचे. मग आपण काय करूया 24 गुणिले 8 अगोदर करून बघूया. 24 गुणिले 8. ठीक आहे, आता बघा यांचा आपण गुणाकार करूया. 8 चौक 32, 3 8 दुनी 16, 16 आणि 3 19 म्हणजे ते 192 होतात. सो 200 मधून 192 वजा केले तर किती होतात बघा, तर 8 राहतात या ठिकाणी. ठीक आहे, म्हणजे इथं 8चा भाग लागतो म्हणजे 0.58 एवढं आपलं उत्तर इथं आलेलं आहे. मग 0.58 गुणिले जर आपण 100 केलं तर गुणाकार करत बसायचं का, तर नाही. इथं 2 शून्य आहेत आणि पॉईंट नंतर 2 संख्या आहेत, त्यांचं सुद्धा 2 शून्य आहेत. मग 0.58ला जर 100ने गुणलं तर इथला पॉईंट निघून जातो, इथं फक्त 58 राहतं. म्हणजे याचं उत्तर किती आलं बघा, 14 भागिले 24 गुणिले 100 याचं उत्तर किती आलं बघा, तर 58 आलेलं आहे. त्यानंतर दुसरं काय दिलं आहे बघा, त्यांनी 15 दिलेलं आहे. 15 भागिले 26 गुणिले 100 दिलेलं आहे. ठीक आहे, मग आपण इथं काय करूया आता बघा, हे सुद्धा आपण सोडूया. 26 मोठा आहे, 15 छोटा आहे म्हणजे शून्याचा भागाकार लागेल तर 0. आता 15च्या पुढे आपण काय करूया, 0 घेऊया. ओके, आता 26 गुणिले आपण 5 करून अगोदर बघूया. त्यानंतर बघा 6 पंचे 30. ओके, 5 दुनी 10, 10 आणि 3 13. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी 5चा भाग लागतो. मी तर आपण 5 लिहूया आणि या ठिकाणी आपण 130 लिहूया. 150 मधून 130 गेले किती राहतात बघा, राहतात 20 राहतात. ठीक आहे, मग 20वरती पुन्हा आपण एक 0 घेऊया. आता आपण इथं काय करूया, 26 गुणिले 8 करून बघूया. 8 × 48 इथं 4 आले आणि 8 दुनी 16, 16 आणि 4 किती होतात तर 20 होतात आहे ना, या ठिकाणी 20 होतात. परंतु आता हे 200 आहे आणि या ठिकाणी 200 मोठी संख्या आहे. मग आपण काय करूया 26 गुणिले आता 8 इथं 8 घेतल्यामुळे जास्त आलं तर आपण इथं 7 घेऊन बघूया. म्हणजे आता बघा 7 सकून 42 इथं 4 आले आणि 7 दुनी 14, 14 आणि 4 किती होतं तर 18 होतं. म्हणजे बघा इथं 82 आहे. सो इथं मग आपण किती करूया, इथं आपण 7 घेऊया. सो 182 आले व 200 मधून 182 जर आपण वजा केले तर किती राहतात बघा, तर या ठिकाणी 16 उत्तर येत आहे ना. किती मिळतं आपल्याला, 16 मिळत आहे. ओके, मग आता काय करायचं तर बघा इथं किती झालं आपल्याला, हे 16 आपल्याला मिळतात. ओके, सॉरी 18 मिळतात इथं. ओके, इथं 18 आपल्याला मिळतात. इथं तुम्हाला डायरेक्टली मी वजाबाकी करून दाखवते. या ठिकाणी बघा 10तून 2 गेले 8 राहिले आणि इथे 10तून इथं 8 आणि 9 गेला 1 राहिला. ओके, आणि हा 0. म्हणजे इथं बघा आपल्याला 18 संख्या दिसते, ते 5 पेक्षा जास्त आहे, मोठे आहे. मग आपण इथं काय लिहिणार, 7च्या ऐवजी 8 लिहिणार. कारण का त्यांनी आपल्याला प्रश्न दिलेला आहे बघा, शतमाने जवळच्या पूर्णांकांपर्यंत लिहा. मग त्याच्यामुळे 7चं या ठिकाणी 8 होणार. म्हणून याचं उत्तर किती येईल बघा, तर 0.58 येईल. 58 इथं 8 कसं आलं कळालं, कारण का हे 5 पेक्षा जास्त संख्या मोठी असल्यामुळे आपण काय लिहिणार आहोत, इथं 7चा आपण 8 केला आहोत. म्हणजेच आता 0.58 गुणिले जर 100 केलं तर इथला पॉईंट निघून जाईल. म्हणजे उत्तर फक्त किती बघा, इथं सुद्धा 58 येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचं किती आहे बघा, पुढची संख्या आहे 17 भागिले 30 गुणिले 100 आहे. ओके, मग या ठिकाणी आपण भागाकार करूया. तर ही संख्या कमी आहे म्हणजे शून्याचा भागाकार लागेल. 0 इथं आपण 1 0 वाढवूया. त्यानंतर बघा आपण 30 गुणिले अगोदर आपण 5 करून बघूया. 30 गुणिले 5 करूया. या ठिकाणी 5 करूया. 5 0 0 आणि 5चा 7 5 त्रिक 15 आहे ना, इथं 5 त्रिक 15 म्हणजे 150. ते 117 150 म्हणजे इथं 5चा भागा लागतो. मी तर 5 घ्या आणि या ठिकाणी 150 ला 170 मधून 150 गेले किती राहिले बघा, तर 20 राहिले. ओके, 200 वरती 20 वरती पुन्हा 0 घ्या. आता आपल्याला काय करायचं आहे, याचा 7 पर्यंत करूया. म्हणजे 30 गुणिले 7 करूया. 7 0 0 7 त्रिक 21. ओके, आता इथं बघा 210 जास्त आहे, 200 कमी आहे, 210 जास्त आहे. म्हणजे आपण काय करूया, 30 गुणिले 6 करून बघूया. 6 0 0 आणि 3 7 18 म्हणजे इथे 180 उरत आहे. बरोबर, ठीक आहे. मग 200 मधून 180 गेले किती राहिले, तर 20 उरतात है ना. 20 उरतात. मग हे 5 पेक्षा जास्त संख्या आहे ना, मग इथं काय होणार आहे, आपण इथं 6 घेतलं, 6च्या पुढची संख्या येणार आहे 7. ओके, ठीक आहे. म्हणजे तो 0.57 आला. मग आपण 0.57ला जर 100ने गुणला तर किती होतात, पॉईंट चिन्ह निघून जातं. म्हणजे इथं फक्त 57 राहिलेलं आहे. ह्याचं उत्तर किती आलं मग, 57 आलेलं आहे. दुसरं आहे बघा 20 भागिले 39 गुणिले 100 आहे.
ठीक आहे, याचं सुद्धा आपण करून बघूया. 39 भागिले 20 करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, मग आता इथं बघा किती आहे, इथं मोठी संख्या आहे मग 0 पॉईंट लागेल. आपण 20च्या पुढे 0 वाढवून घेऊया आणि 39 गुणिले 5 करून बघूया आपण. 39 गुणिले 5 करूया. 9 5 45, इथं 5 हातच्या आले 4, 5 त्रिक 15, 15 आणि 4 19 होतात. ठीक आहे, म्हणजे ते 195 होतात. सो या ठिकाणी 200 मधून 195 गेले, किती राहिले बघा, तर इथं 5 राहिले. मग आपण काय करूया, 0 वाढून घेऊया. इथे 39 आणि इथं 50 आहे. मग 39 एक्के 39, इथं अगोदर 5 लिहायचा राहिला आहे. आता 39 एक्के 39 करूया. ओके, मग 50 मधून 39 गेले किती राहतात बघा, इथं 50 आणि इथे किती आहेत बघा, 39 आहे. ठीक आहे, 50 वजा 39 किती राहतात, 11 राहतात. ठीक आहे, ओके. मग इथं 0.51 हे काय झालं, आपलं उत्तर आलं. मग आपण आता काय करूया, 0.51 याला आपण जर 100 गुणलं तर पॉईंटच्या चिन्हाने गुण जायला किती उत्तर राहील बघा, इथं तर 51 राहील. म्हणजे याचं उत्तर किती आलं, तर 51 आलेलं आहे. ओके, मग आता हे आपलं उत्तर आहे ते आपण आपल्या चार्टमध्ये लिहून घेऊयात. तर बघा याचं उत्तर किती आलं आहे, आपलं ॲप्रॉक्स 58 आलेलं आहे. पर दुसऱ्याचं उत्तर सुद्धा आपलं ॲप्रॉक्स 58 आलेलं आहे. तिसऱ्याचं आलेलं आहे 57 आणि याचं उत्तर आलेलं आहे आपलं ॲप्रॉक्स 51 आलेलं आहे. आता हा चार्ट याचं सुद्धा आपण भागाकार करून घेऊयात. काय याच्यामध्ये 10 भागिले 24 गुणिले 100 आहे. 10 भागिले 24 गुणिले 100. ठीक आहे, मग 24 भागिले 10 करा या ठिकाणी. ठीक आहे, आता इथं 24 मोठं 10 ला आणि आपण 0च्या ठिकाणी भाग लागेल. ठीक आहे, 10 वरती आपण 0 वाढून घेऊया. आता आपण काय करूया, 24 गुणिले 4 करून बघूया. 4 चौक 16, हातचा 1 आला, 4 2 8 आणि 1 9. ठीक आहे, म्हणजे 100च्या आतली संख्या आहे, म्हणजे 4चा भाग लागेल. तर 4 लिहूया आणि या ठिकाणी 96 करूया. मग 100 मधून 96 गेले किती राहिले, तर या ठिकाणी 4 राहतात. ठीक आहे, 4च्या पुढे आपण 0 घेतला, या ठिकाणी 24 म्हणजे 24 एक्के 24 आणि 24 दुनी 42 होतात आहे ना. आणि 24 दुनी आता या ठिकाणी काय करू, 24 एक्के 24 अगोदर करून घेऊया आणि 1 इथं लिहूया आपण. आणि 40 मधून 24 गेले, यांचा जर आपण वजाबाकी केले तर किती राहते बघा, 10 मधून 4 गेले किती राहतात, तर 6 राहतात. आणि या ठिकाणी ओके, इथं किती राहतं, 4तून 3 गेले 1 राहिले, म्हणजे 16 राहिले ना. आता ही 5 आणि 5 पेक्षा जास्त संख्या आहे. ठीक आहे, मग त्याच्यामुळे इथं एकाचे काय होणार, 2 होणार आहेत. आणि त्याच्यामुळे यांचा गुणाभागाकार किती आलेला आहे, 0.42 आलेला आहे. आणि या गुणिले 100 जर केलं तर हा पॉईंट निघून जातो आणि उत्तर आपलं हे 42 आलेलं आहे. ठीक आहे, दुसरं काय दिलं आहे बघा, तर 11 भागिले 26 दिलं आहे आणि गुणिले 100 दिलेलं आहे. ओके, मग 26 भागिले आपण 11 करूया. ओके, आता तर संख्या कमी, आपण 0चा भाग लागेल पहिल्यांदा आणि याच्यावरती आपण 0 घेऊया. आता आपण काय करूया, ह्याने भाग 26 गुणिले 4 करून बघूया अगोदर. तर 6 चौक 24 आणि 4 2 8, 4 2 8 आणि 2 10. ओके, म्हणजे ते 104 आहेत, 110 पेक्षा लहान संख्या आहे. मग त्याच्यामुळे इथं आपण 4 लिहूया. 110 वजा 104 करूया. 110 मधून 104 गेले की इथं राहतात, 6 राहतात आहे ना. आता मग 6 वरती आपण 0 घेऊया. 26 एक्के 26, 26 दुनी 42. ओके, मग इथं 2चा भाग लागतोय आणि इथं 42 वजा करूया. 60 मधून 42 गेले की किती राहतात बघा, ते 8 आणि हे 50. ओके, म्हणजे इथं किती राहतात, तर 18 राहतात. ओके, म्हणजेच इथं 0.42 हे काय त्याचं उत्तर आहे. म्हणजेच जर 0.42ला जर आपण 100ने गुणलं तर पॉईंट निघून जातो आणि उत्तर 42 येतं. ठीक आहे, याचं सुद्धा 42 उत्तर आलं. त्यानंतर त्यांनी तिसरं दिलेलं आहे बघा, 13 भागिले 30 दिलं आहे आणि गुणिले 100 दिलं आहे. ठीक आहे, 30 भागिले 13 करूया आपण. आता इथं 0चा भाग लागेल कारण संख्या आतली छोटी आहे. 13च्या पुढे आपण 0 देऊया. आता 30 गुणिले अगोदर काय करून बघूया आपण, 4 करून बघूया. 4 0 0 आणि 4 त्रिक 12. ठीक आहे, हे 130च्या आतली संख्या म्हणजे इथं आपण 4 लिहूया. आता 130 मधून 120 गेले किती राहिले बघा, 10 राहिले. 10च्या पुढे आपण 0 वाढवूया आणि 30 त्रिक 90 होतात ना, मग इथे आपण 3 लिहूया आणि 90 या ठिकाणी 100 मधून 90 गेले किती राहतात रे, तर 10 राहतात. ओके, म्हणजे 0.43 हे त्याचं उत्तर आलं. मग 0.43ला जर आपण 100ने गुणलं तर हा पॉईंट निघून जातो आणि 43 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. ओके, त्यानंतर शेवटचं राहिलेलं आहे बघा आपलं 19
भागिले 39 गुणिले 100 आहे ना. ओके, 39 भागिले 19. आता आतली संख्या लहान असल्यामुळे शून्याचा भाग लागेल 0 पॉईंट. आता इथे 19 पुढे आपण 1 0 वाढूया. ओके, मग आता काय करूया, 39 चौक करून इथं बघूया आपण. 39 गुणिले 4 करूया. 9 चौक 36, इथं 3 आले. 4 त्रिक 12, 12 आणि 3 किती होतात 15 होतात. ठीक आहे, म्हणजे इथं 190 ही आतली संख्या आहे. सो इथं आपण काय लिहूया, इथं या ठिकाणी आपण 4 लिहू शकतो. ठीक आहे, मग इथं 156 आलं. 190 मधून 156 आता वजा करायचं आहे. 10 मधून 6 गेले 4 राहिले, 9 मधून 6 गेले 3 राहिले आणि हे 0 म्हणजे इथं 34 राहिलेलं आहे. ओके, आपण पुन्हा एकदा 0 वाढून घेऊया आणि 39 गुणिले आपण 9 करूया. ठीक आहे, तर 9 9 81 8 आणि 9 त्रिक 27, 27 आणि 8 किती होतात 35 होतात. ठीक आहे, 35 होतात. मग आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे 351 आहे आणि इथे किती आहे 340 आहे. मग आपण काय करूया, 39 गुणिले आता इथं 9 घेतलं, मग आपण इथं 8 करून बघूया. 9 8 9 8 72. ओके, तर 7 आणि 8 त्रिक 24, 24 आणि 7 किती होतात रे 24 आणि 7 31 होतात. ओके, 312. मग ही 340 आतली संख्या आहे. मग आपण याच्यातून काय करू, इथं आपण 8 लिहूया आणि 312 आले. ठीक आहे, मग आता 340 मधून 312 वजा करा. या ठिकाणी 10तून 2 गेले 8 राहिले, इथे ठिकाणी 2 राहिले 28 राहिले. बघा आता ही संख्या मोठी असल्यामुळे, ठीक आहे, मोठी असल्यामुळे बघा इथं 8चे काय होणार आहेत 9 होणार आहे. ठीक आहे, 5 पेक्षा संख्या मोठी आहे त्याच्यामुळे इथं 8चे 9 झालेले आहेत. म्हणजेच 0.49 गुणिले जर 100 केले, पॉईंट निघून गेला आणि 49 उत्तर आपलं आलेलं आहे. तर बघा आता आपण याचं उत्तर किती काढलं होतं, तर अप्रॉक्स 42 काढलं होतं. ठीक आहे, याचं सुद्धा आपण 42 काढलं होतं आणि 13 भागिले 30 गुणिले 100 याचं आपण किती काढलं होतं अप्रॉक्स 43 काढलं होतं आणि याचं सुद्धा 19 भागिले 39 गुणिले 100 याचं उत्तर आपण अप्रॉक्स 49 काढलं होतं. ओके, तर आता याच्या आता हा जो तक्ता झाला, हे 2 4 जे झाले ते आपण शतमान स्तंभालेख काढताना वापरणार आहोत. ओके, आता आपल्याला सुरुवातीला बघा विभाजित स्तंभालेख काढायचा आहे. ठीक आहे, मग विभाजित स्तंभालेखासाठी आपल्याला हा जो एकूणचा जो चार्ट आहे तो लागेल. एकूण म्हणण्यापेक्षा किंवा हे दोन्ही सुद्धा आपल्याला, हे तिन्ही सुद्धा चार्ट आपल्याला लागतील. आता या ठिकाणी बघा एकूणमध्ये सगळ्यात मोठी संख्या आहे 39 आहे. ठीक आहे, म्हणजेच 39च्या आतली सगळ्या संख्या आपण चार्ट काढण्यासाठी वापरणार आहोत. 39 किंवा 40 पर्यंत आपण जास्तीत जास्त घेऊ शकतो. त्याच्या पुढचं काय आपल्याला संख्या लागणार नाही आहेत, त्याच्यामुळे फक्त 40च्या आतली संख्या जास्तीत जास्त तिन्ही चार्टमध्ये संख्या आहे 39. ठीक आहे, त्याच्यामुळे विभाजित स्तंभालेख काढत असताना जास्तीत जास्त मोठी संख्या कोणती आहे ती आपल्याला बघायचं आहे. त्यानुसार जो स्तंभालेख आहे विभाजित स्तंभालेख तो आपल्याला काढायचा असतो. तेच जर आपण शतमानच्या बाबतीत बघितलं तर शतमानचा जो स्तंभालेख असतो तो कंपल्सरी सगळे जे स्तंभ असतात ते सगळे 100 पर्यंत आपण कंपल्सरी करतो आणि त्याच्यामध्ये मग आपण विभाजन करतो. परंतु विभाजित स्तंभालेखाचं थोडंसं वेगळं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे तो बघायचा आणि त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे विभाजित स्तंभालेख जे आहे ते काढायचे असतात. ठीक आहे, मग आपण सुरुवातीला आता काय करूया विभाजित स्तंभालेख काढायला सुरुवात करूया. तर बघा अशा पद्धतीने ग्राफ पेपरवरती आपल्याला वाय अक्ष आणि एक्स अक्ष जो आहे तो काढायचा आहे. ठीक आहे, आणि नावं जे आहे ते पटकन द्यायची म्हणजे आपण विसरत नाही. हा झाला एक्स अक्ष आणि हा जो आहे तो आहे वाय अक्ष. ठीक आहे, एक्स अक्ष आणि वाय अक्ष आपण काढलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला वाय अक्षावरती आपण काय करणार आहोत बघा, तर कच्चे आणि पक्के रस्ते यांचं जे प्रमाण आहे ते किती आहे लाखांमध्ये आहे. ठीक आहे, जास्तीत जास्त त्यांचं किती आहे तर 39 पर्यंत त्याची किंमत आहे की नाही. मग आपण काय करूया तर ते 5 मध्ये ते काय करूया डिवाइड करूया. म्हणजे आता बघा जास्तीत जास्त किंमत किती आहे तर 39 आहे. मग आपण या ठिकाणी 5 लिहूया. 5 2 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 30, 5 7 35 आणि 5 8 40. ठीक आहे, म्हणजे याच्या बाहेर आपला जो ग्राफ तो जाणार नाही आहे. ठीक आहे, आणि आता या ठिकाणी जे आहेत या ठिकाणी काय येणार आहे तर ते वर्ष येतील. आता वर्ष कोणते कोणते आहेत बघा, तर सुरुवातीचं आहे बघा 2000 ते 2001 आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी फक्त 4 स्तंभालेख आहे त्याच्यामुळे तुम्ही गॅप देऊन स्तंभालेख काढू शकता, तो व्यवस्थित छान दिसेल. ठीक आहे, मग आता मी या ठिकाणी जर तो काढला बघा तर ह्याच्यामध्ये आपण इथं काढूया. याच्यामध्ये 2000 ते 2001. ठीक आहे, त्यानंतर आपण एक गॅप सोडूया आणि इथं काढूया 2001 ते 2002. ठीक आहे, त्यानंतर दुसरा कुठला आहे बघा 2003 ते 2004. मग पुन्हा एक गॅप ठेवूया 2003 ते 2004 आणि चौथा जो आहे तो कोणता आहे बघा
2007 ते 2008 म्हणजे या ठिकाणी जे आहे ते आपले 4 स्तंभालेख होणार आहे. ठीक आहे. आणि हे जे आहे ते याला आपण वर्ष असं म्हणणार. हा वर्षाचा स्तंभालेख आहे. ठीक आहे. आणि हा जो आपण पूर्ण स्तंभालेख करणार आहे त्याला आपण काय म्हणतो तर विभाजित स्तंभालेख असं आपण म्हणतो. ठीक आहे. आपण जो स्तंभालेख काढणार आहे त्याला नाव द्यायचं आहे. तर हा स्तंभालेख कोणता आहे? विभाजित स्तंभालेख आहे. ठीक आहे. आता हे मी तुम्हाला क्लिअर दिसण्यासाठी पेन न काढते तुम्ही कंपल्सरी पेन्सिलचा वापर करायचा आहे. ठीक आहे. आता आपलं वाय अक्षाचं प्रमाण लिहून झालेलं आहे आणि इथं जे आहे ते आपलं वर्षाचं प्रमाण लिहून झालेलं आहे. आता इथं फक्त आपल्याला ते नाव द्यायचं राहिलं आहे. अशा पद्धतीने बघा आपल्याला इथं नाव द्यायचं आहे वाय अक्षाचं. कोणतं ह्या ठिकाणी आपण काय लिहिलेलं आहे तर पक्के व कच्चे रस्ते यांचं प्रमाण जे आहे ते लक्ष किलोमीटरमध्ये आपण इथं लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे आपण जे इथं वाय अक्षावरती प्रमाण लिहिलेलं आहे आता ह्या कोपऱ्यावरती जे आहे ते आपल्याला प्रमाण लिहिणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी आपण लिहूया प्रमाण. आता प्रमाण कशाचं आपण लिहूया बघा. आता वाय अक्षावरती प्रमाण वाय अक्षावर 1 सेंटीमीटर. आता बघा इथं 1 सेंटीमीटर म्हणजे काय बघा. आता इथं जे आहे ना इथं ते 0 असते. इथं लिहिलं किंवा नाही लिहिलं तरी सुद्धा चालतं. आता 0 ते 5 पर्यंत हे जे ठळक आहे त्याला म्हणायचं. आता हे जे पूर्ण आहे त्याला पूर्ण 1 सेंटीमीटर असं अंतर म्हणायचं. आणि 1 सेंटीमीटरमध्ये आपण किती अंतर घेतलेलं आहे तर 5 लक्ष किलोमीटर एवढं अंतर घेतलं नाही ना. मग इथं आपण लिहायचं आहे प्रमाण वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर किती घेतलेलं आहे आपण तर 5 लक्ष किलोमीटर घेतलेलं आहे. ठीक आहे. 5 लक्ष किलोमीटर घेतलेलं आहे. म्हणजेच आता ह्या 1 सेंटीमीटरमध्ये टोटल 10 घर आहेत बरोबर. हे मी पाठीमागं सांगितलेलं आहे. ही डार्क रेषा आणि ही जी डार्क रेषा आहे याच्यामध्ये टोटल 10 रेषा आहेत आणि या टोटल 10 रेषांची किंमत आहे ती 5 लक्ष आहे ना. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की 2 रेषांची किंमत. ठीक आहे. म्हणजे एका लक्षाची जी किंमत आहे ते 2 रेषा आहेत असे आपण म्हणू शकतो. ह्या 10 रेषा आहेत तर 5 लक्ष किंमत आहे ना. म्हणजेच या ठिकाणी 2 रेषांची किंमत 1 लक्ष आहे असं आपण म्हणायचं. म्हणजे त्याचं प्रमाण तसं हे लक्षात घ्यायचं आहे. 2 रेषा म्हणजे 1 लक्ष. ठीक आहे. 4 रेषा म्हणजे 2 लक्ष. 6 रेषा म्हणजे 3 लक्ष असं ते 5 लक्ष म्हणजे 10 रेषा आहेत. ठीक आहे. एवढं प्रमाण फक्त लक्ष ठेवा कारण का पुढे आपला ते विभाजित स्तंभालेख प्लॉट करताना त्याचा परत उपयोग होतो. ठीक आहे. त्याच्यामुळे 2 रेषाबरोबर 1 लक्ष हे फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. मग हे झालं. आता आपल्याला वर्ष झालेलं आहे. कच्चे पक्के रस्त्याचं लक्ष किलोमीटरमध्ये झालेलं आहे आणि इथं आपण प्रमाणसुद्धा लिहिलेलं आहे. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे आता ते सिम्बॉल आपल्याला सिम्बॉल म्हणण्यापेक्षा विभाजित स्तंभालेख जे आपण कसं लिहिणार आहेत तर बघा या ठिकाणी बघा हा पूर्ण एक ब्लँक आपण सोडूया. तो कच्च्या रस्त्यासाठी सोडूया. ठीक आहे. म्हणजे याच्यावरती आपल्याला कायच करायचं नाही आहे. कच्चे रस्ते. ठीक आहे. आणि हा जो दुसरा चौकोन आहे तो पक्क्या रस्त्यांसाठी आपल्याला ठेवायचा आहे. मग हे पक्के रस्त्यासाठी आपल्याला ही खूण करायची आहे. ठीक आहे. मग हे कच्च्या रस्त्यासाठी पूर्ण ब्लँक आणि पक्क्या रस्त्यांसाठी हे अशा पद्धतीने आपण डिझाईन केलेली आहे. ठीक आहे. मग आता बघा 2000 ते 2001 मध्ये आपल्याला आता काय करायचं आहे विभाजित स्तंभालेख जो आहे तो प्लॉट करायचा आहे. ठीक आहे. आता त्याची या ठिकाणी बघा एकूण आता सुरुवातीला आपण चार्ट बघूया. आता या ठिकाणी तो चार्ट आहे बघा. आता 2000 ते 2001 मध्ये बघा पक्के रस्ते आहेत 14 आणि कच्चे रस्ते आहेत 10. ठीक आहे. आणि एकूण जो आहे तो आपल्याला 24चा जो पूर्ण स्तंभ आहे तो 24चा काढायचा आहे. त्याच्यानंतर 2001 ते 2 मध्ये 26चा पूर्ण तो आलेख काढायचा आहे म्हणजे स्तंभ काढायचा आहे. आणि या ठिकाणी 30चा तो स्तंभ काढायचा आणि इथे 39चा स्तंभ काढायचा आहे. आपण हे स्तंभ काढून घेऊया. मग त्याच्यामध्ये त्यांचं काय करूया आपण हे प्रमाण विभाजित करूयात. ठीक आहे. तर आता बघा पहिलं 2000 ते 2001 मध्ये किती दिलेलं आहे बघा एकूण जो आहे ते आहे 24 आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा इथं 25 दिसते आपल्याला आहे ना. आता आपल्याला 24 त्यांनी दिलेलं आहे. आता इथं बघा 5 लक्ष म्हणजे आपल्याला इथं 10 घर म्हणजे 10 रेषा आहे त्याच्यामध्ये आपल्याला 5 लक्ष आहे म्हणजे 2 रेषांची किंमत 1 लक्ष आहे. मग आपण इथं काय करणार आहोत 24 कुठे घ्यायचं तर हे जर 25 आहे म्हणजे आपल्याला 24 घ्यायचे म्हटल्यानंतर खाली 2 घरं घ्यावी लागणार कारण का 2 घरांची किंमत इथं 1 असल्यामुळे आपण काय करणार आहोत इथं 25च्या 2 रेषा खाली 24 येईल. कळलं तुम्हाला. म्हणजेच 25 या ठिकाणी डार्क असेल तर त्याच्या खाली 2 रेषा जे आहे ते 24च्या येतील. ठीक आहे. या ठिकाणी मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते बघा. आता हे किती आहे 20 आहे. त्यानंतर 2 रेषा 21 झाल्या 2 रेषा 22 झाल्या 3 रेषा 23 24 आणि तर 25 झाले. ठीक आहे. म्हणजे असे 2 रेषांनी आपण धरलं तर ते काय होतं ते प्रमाण बसतं. मग त्याच्यामुळे 25च्या खाली आपण 2 रेषा घेणार आहोत म्हणजे ते त्याचं प्रमाण होऊन जाईल. म्हणजे तिथं बघा 2000 ते 2001 म्हणजे तिथं बघा 25च्या खाली या ठिकाणी इथं दिसते बघा आपण एक मी इथं डॉट लिहिते म्हणजे तो आपल्याला तिथं स्तंभालेख काढता येईल. इथून ते इथपर्यंत बघा 25च्या खालच्या 2 लाईन आपल्याला
अशा पद्धतीने बघा काढायचे आहेत. सो अशा पद्धतीने तो पूर्ण स्तंभ जो आहे तो काढून घ्या. ठीक आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये जे काय आता पक्के रस्ते म्हणा किंवा कच्चे रस्ते याचं आपण आता प्रमाण लिहून घेऊया. आता ह्याच्यामध्ये बघा कच्चे आणि पक्के रस्ते प्रमाण किती आहे ते आपण आता बघूयात. आता 2000 ते 2001 मध्ये पक्के रस्ते बघा आहेत 14 आहेत आणि कच्चे रस्ते आहेत ते 10 आहेत. मग ते आता आपण इथं प्लॉट करूयात. पक्के रस्ते आहेत 14. आता या ठिकाणी 15 आहेत. 15 आहेत म्हटलं तर खालच्या 2 रेषा म्हणजे 14 असणार आहे. ओके. सो या ठिकाणी बघा या ठिकाणी 15 आणि खालच्या दुसऱ्या लाईनीला या ठिकाणी असणार आहे 14. ठीक आहे. मग इथं तुम्ही लाईन करून घ्या. ठीक आहे. कळालं तुम्हाला. आता वरचं जे आहे ते ऑटोमॅटिक पक्क्या रस्त्यांचं होणार आहे. म्हणजे हे 10 प्रमाण आहे. आपल्याला पुन्हा मोजायची सुद्धा गरज नाही किंवा परत नंबर इथं प्लॉट करायची सुद्धा गरज नाही. तो ऑटोमॅटिक काय होणार आहे हे 10 प्रमाण असणार आहे आणि ते कच्च्या रस्त्यांचं असणार आहे. ठीक आहे. ओके. मग आता हे जे आहे ते आपण 14 प्रमाण काढलेलं आहे ते कोणाचं आहे तर ते आहे पक्क्या रस्त्यांचं आहे. ठीक आहे. मग हे जे पक्क्या रस्त्यांचं आहे त्याला आपण काय करूया आता ते त्या डिझाईनने आपण अगोदर काढून घेऊयात. अशा पद्धतीने आपल्याला ते कंप्लीट करायचं आहे. वरचं आहे ते कच्चे रस्ते आणि खालचं आहे ते पक्क्या रस्त्यांचं आहे. 14 आणि 10 ते प्रमाण आहे. टोटल किती आहे 24. तर अशा पद्धतीने बघा हा पहिला 2000 ते 2001चा कंप्लीट झाला. आता आपण 2001 ते 2002चं कंप्लीट करूया. टोटल त्यांचं किती आहे बघा तर टोटल जे आहे ते 26 आहे. ठीक आहे. आता इथं बघू शकते तुम्ही इथं किती आहे बघा 25 आहे. म्हणजे 25च्या वरच्या जे 2 लाईन असणार आहेत ते काय असणार आहे तिथं आपला 26 हा नंबरचा काय होणार आहे आपला ग्राफ जो आहे तो प्लॉट होणार आहे. मी तर नंबर इथं खूण करते. हा 2001 ते 2002चा आहे. इथं 25 आहे आणि इथं 26 म्हणजे इथं आपण एक डॉट देऊया म्हणजे आपल्याला तो ग्राफ म्हणा किंवा स्तंभालेख जो आहे तो काढताना बरं पडेल. अशा पद्धतीने आणि तो पूर्ण दोन्ही साईडला सुद्धा तुम्ही लाईन मारून घ्या. ओके. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा याच्यामध्ये आपल्याला पक्के रस्ते किती आहेत बघा 15 आहेत. म्हणजे ही लाईन आहे ना 15 आहेत आणि बाकीचे जे राहिलेले आहेत ते काय आहे बघा 11 आहेत ते कच्च्या रस्त्यांचं आहे. ठीक आहे. मग इथं 15 समोर आपल्याला दिसते. मग इथं ठिकाणी डायरेक्ट आपण रेष मारून घ्या. आता काय आपल्याला इथं प्रमाण मेजत बसणं बरोबर 15च्या ठिकाणी आपण खूण करून घेऊया. आता 15 जे आहे ते कशाचं आहे प्रमाण तर ते पक्क्या रस्त्यांसाठी. ठीक आहे. हे मग या ठिकाणी सुद्धा तुम्ही काय करा तर ती जी लाईनिंगची जी डिझाईन आहे ती तुम्ही काढून घ्या. जी काही सोप्या पद्धतीने डिझाईन तुम्हाला त्यातल्या त्यात काढता येईल ती काढून घ्यायची कारण ग्राफसुद्धा आपल्याला वेळेमध्ये पूर्ण करता आलं पाहिजे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा दुसरासुद्धा आपला स्तंभालेख तयार झाला. आता तिसरा आपण बघूया 2003 ते 2004. आता यांचे टोटल किती आहे बघा तर ती आहे 30. मग हे तर 30पर्यंत आपल्याला काय करून घेऊया अगोदर आपण ग्राफ काढून घेऊया. इथं दिसते बघा इथं 30 नंबर आहे. मग इथपर्यंत आपण काढून घेऊया. 2003 ते 2004चा आपण बघतोय. सो अशा पद्धतीने बघा ते आपल्याला काढायचं आहे. ओके. ठीक आहे. ओके. अशा पद्धतीने आपण तो काढलेला आहे. या ठिकाणी थोडं माझं एक लाईन अलीकडे झाली आहे. ओके. चला आता याच्यामध्ये बघा पक्क्या रस्त्यांचं प्रमाण किती आहे बघा तर ते आहे 17. आता 17 कुठं आहे बघा तर या ठिकाणी बघा आता इथं 15 आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा इथं 15 आहे. त्यानंतर 15च्या वरती या ठिकाणी 16 आणि या ठिकाणी 17 म्हणजे ही जी लाईन दिसते तिथल्या डार्क त्याच्या खालची लाईन तिथं काय असणार आहे आपला पक्क्या रस्त्याचा जो स्तंभ आहे तो आपल्याला तिथं प्लॉट करायचा आहे. ओके. मग या ठिकाणी बघा इथं आहे 15 त्याच्या वरच्या 2 लाईन 16 आणि त्याच्या वरच्या 2 लाईन 17. ठीक आहे. सो ह्या डार्क लाईनच्या अलीकडची एक लाईन अशा पद्धतीने. ठीक आहे. ही आहे पक्क्या रस्त्यांची आणि वरची आहे ती कच्च्या रस्त्यांची असणार आहे. सो लगेचच तुम्ही काय करायचं आहे त्याला लाईन द्यायचा आहे आणि तो जो आपला जो स्तंभालेख आहे तो पूर्ण करायचा आहे. ओके. आता आपला शेवटचा राहिलेला आहे 2007 ते 2008चा राहिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला पूर्ण जो आहे तो 39चा काढायचा आहे. आता इथं तुम्ही बघू शकता इथं 40 आहे. 39 म्हटल्यानंतर 2 घरं खाली येणार. ओके. आता हा 40 आहे. सो 2 घरं खाली. तो अशा पद्धतीने अगोदर लाईन काढून घ्यायची आहे म्हणजे तो आपला ग्राफ चुकत नाही. ओके. आणि आता इथून दोन्ही लाईन तुम्ही काढून घ्या. ठीक आहे. आता याच्यामध्ये पक्के रस्ते किती आहेत बघा तर पक्के रस्ते आहेत 20 आहेत. ठीक आहे. आता इथं 20 तर दिसते बघा आपल्याला. ठीक आहे. मग इथं 20ची तिथे तुम्ही लाईन काढून घ्या. ओके. म्हणजे ही 20ची जी आहे ती काय आहे तर ते पक्क्या रस्त्यांचं झालं. मग इथं तुम्ही लाईन काढून घ्या म्हणजे हा सुद्धा आपला ग्राफ जो आहे तो पूर्ण झालेला आहे.
तर आपला हा विभाजित स्तंभालेख जो आहे तो अशा पद्धतीने पूर्ण झालेला आहे. ठीक आहे, समजलं नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही चेक करू शकता. ओके, तुम्हाला जास्तीत जास्त जी काही सोपी डिझाईन करता येईल ती करा आणि फक्त वेळेत करायचं आहे, ह्याच्यामध्ये जास्त वेळ घालवायचा नाही. तर अशा पद्धतीने विभाजित स्तंभालेख जो आहे तो तयार करतात. आता याच्यातलाच आपल्याला शतमान स्तंभालेख सुद्धा काढायचा आहे, तो आता आपण बघूयात. तर बघा, आता आपल्याला शतमान स्तंभालेख काढायचा आहे. वाय अक्ष आणि एक्स अक्ष काढलेला आहे, त्या ठिकाणी आपण नाव देऊया एक्स अक्ष आणि हा आहे आपला वाय अक्ष. ठीक आहे, आता आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे. आता शतमान स्तंभालेख असल्यामुळे आपल्याला कंपल्सरी 100 पर्यंत जे आहे ते काढावं लागणार आहे. म्हणजे इथं 1 सेंटीमीटर बरोबर 10 घेऊया आपण. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि हा 100. ह्याच्या पुढे आपला ग्राफ नसणार आहे. ठीक आहे, सो 10 ते 100 आपण काढून घेतलेला आहे. आता इथं वर्ष आपल्याला लिहायचं आहेत. ओके, आता 2001 ते 2001 पर्यंत आपण इथं अगोदर लिहून काढू. तर इथं थोडेसे 4च ग्राफ आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी आपण थोडंसं डिस्टन्स ठेवूया. तर इथं मी काढते समजा 2000 ते 2001, त्यानंतर गॅप सोडून 2001 ते 2002, त्यानंतर 2003 ते 2004 आणि 2007 ते 2008. ठीक आहे, आता आपला हा शतमान स्तंभालेख असल्यामुळे कंपल्सरी सगळे जे स्तंभ आहेत ते कसे असणार आहेत रे, तर ते 100 पर्यंत असणार आहेत. मग त्याच्यामुळे काय करूया आपण, हे सगळे काय करूया 100 पर्यंत हे 4ही स्तंभ अगोदर आपण काढून घेऊयात. त्यानंतर 2001 आणि हा 2चा आहे तो सुद्धा आपण काढून घेऊया. आणि दोन्ही स्तंभालेखामध्ये गॅप असणं आवश्यक आहे, तरच तो आपला स्तंभालेख जो आहे तो व्यवस्थित सुटसुटीत दिसतो आणि आकर्षक दिसतो. पेपर चेक करताना व्यवस्थित तो चेक केला जातो. तुम्ही लिहू शकता जवळजवळ, परंतु असं जर तुम्ही गॅप दिला तर ते शिक्षकांना पेपर चेक करताना सुद्धा ते सोपं पडतं. ओके, तर अशा पद्धतीने बघा आपलं ते काढून झालं. ठीक आहे, आता हे आहे आपला शतमान स्तंभालेख. आता याचं आपल्याला काय करायचं आहे, कच्च्या रस्ते आणि पक्क्या रस्त्याचं आपल्याला प्रमाण बघायचं. आता 2000 ते 2001 मध्ये कसं आहे, अगोदर इथं प्रमाण लिहून घेऊया आपण. प्रमाण वाय अक्षावरती लिहून घेऊया. आता ते प्रमाण आपलं राहील प्रमाण वाय अक्षावर किती आहे बघा, तर 1 सेंटीमीटर किती आहे बघा, तर ते 10% आहे. 1 सेंटीमीटर बरोबर 10% रस्ते. आता टक्के का, तर हा शतमान आहे, म्हणजे शतमान म्हणजे शेकडेवारी म्हणजेच टक्केवारी, त्याच्यामध्ये टक्के मी लिहिलेला आहे. म्हणजेच इथं एका घराची किंमत ही किती असणार आहे, 1% रस्ता असणार आहे. ठीक आहे, म्हणजे प्रत्येकाची एक ही कंपल्सरी काय असणार आहे, किंमत असणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे एका घराची किंमत 1% रस्ता, त्यामुळे 10 घर आणि ते प्रत्येक ठिकाणी 10-10चा गॅप आहे. त्याच्यामुळे आपल्याला मेजरमेंट घेताना मापे घेताना जे आहे ते काही अवघड होणार नाही आहे. आता ह्याच्यामध्ये बघा पक्क्या रस्त्याचे जे प्रमाण आहे 2000 ते 2001 मध्ये मी सांगते, तर ते कच्चे रस्ते जे आहे ते 42 आहेत आणि पक्के रस्ते जे आहे ते 58 आहे. मग सुरुवातीला आपण काय करूया, कच्च्या रस्त्याचं अगोदर प्रमाण लिहून घेऊया. आता या ठिकाणी बघा इथं आपण लिहूया, तर कच्चे रस्ते ते आपण जरा लाईननी दाखवूया. कच्चे रस्ते आणि हे पक्के रस्ते जे आहे ते आपण प्लेन ठेवूया, पक्के रस्ते. ओके, आता कच्चे रस्ते किती सांगितले आहेत बघा त्यांनी, तर 42 सांगितलेले आहेत. ठीक आहे, आणि राहिलेले 58 जे आहेत ते पक्क्या रस्त्याचे. मग आता 42 इथे घ्यायचं आहे. 42 म्हणजे काय करायचं आहे बघा, कंटिन्यू आता आपल्याला लाईन मोजू शकतो. याच्यामध्ये काय आता आपल्याला धरायचं नाही आहे. 40 वरती 2 लाईन घ्यायचं आहे, ते झालं आपलं 42 हे माप झालं. मग 40 वरती 2 लाईन फक्त करा, हे 40 आणि वरती 2 42. सो असं तुम्ही हे प्लॉट करा. ठीक आहे, तर हे झालं कच्च्या रस्त्याचं. आता वरचे काय असणार, ऑटोमॅटिक 58 असणार आहे, ते आपल्याला मोजायची सुद्धा गरज नाही, ऑटोमॅटिक ते 58च असणार आहे. ठीक आहे, फक्त कोणत्या तरी एकाचं आपल्याला काउंट करायचं आहे, राहिलेले माप आहे ते दुसऱ्या रस्त्याचं ऑटोमॅटिक निघतं. तर हे झालं कच्च्या रस्त्याचं प्रमाण. आता 2001 ते 2002 कच्च्या रस्त्याचंच प्रमाण आपल्याला बघायचं आहे. तर ते किती आहे बघा, तर ते सुद्धा किती आहे 42च आहे. तर ते सुद्धा आपण सेम असणार आहे. इथं हे 40 वरती 2 लाईन आणि अशा पद्धतीने काय करा, तुम्ही लाईन मारून घ्या. ओके, ठीक आहे. त्यानंतर तिसऱ्या वर्षात बघा किती आहे बघा प्रमाण, तर ते आहे कच्च्या रस्त्याचं 43 आहे. ठीक आहे, म्हणजेच 40 वरती 3 घरं, म्हणजे याच्यावरती फक्त 3 घरं घ्यायचं आहे. 40, 41, 42 आणि 43, म्हणजे या ठिकाणी तो असणार आहे. ओके, त्याला सुद्धा तुम्ही लाईन द्यायचं आहे पटकन, म्हणजे वेळ जात नाही.
ओके, आता शेवटचं बघा, शेवटचं कच्च्या रस्त्याचं प्रमाण किती आहे बघा, तर ते आहे 49. ठीक आहे, म्हणजे 50. आता इथे त्याच्या अलीकडे एक लाईन म्हणजे ही अशा पद्धतीने. ठीक आहे, आणि त्याला सुद्धा लाईन देतो मी. ओके, अशा पद्धतीने आपला हा स्तंभालेख जो आहे, शतमान स्तंभालेख, तो तयार झालेला आहे. ठीक आहे, इथं लिहायला विसरायचं नाही. आपण जो स्तंभालेख काढतो त्याचं नाव द्यायला विसरायचं नाही. शतमान स्तंभालेख. ओके, अशा पद्धतीने हा आपला शतमान स्तंभालेख जो आहे तो तयार झालेला आहे. प्रमाण लिहायला विसरायचं नाही. आता इथं आपलं लिहायचं राहिलेलं आहे, ते लिहिते मी आता. तर असं इथं लिहायचं, कच्च्या व पक्क्या रस्त्याचे शतमान, इथं खाली वर्ष, आणि हा आपला जो शतमान स्तंभालेख जो आहे तो तयार झालेला आहे. ओके, आता अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता दोन्हीही आपले आलेख जे आहेत ते तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने बघा, तुम्ही थोडासा मोबाईल रोटेट करा म्हणजे तुम्हाला दिसेल. आता हा जो आहे तो एकाच प्रश्न दुसऱ्याचा अविभाज्य स्तंभालेख आहे, आणि हा कसला आहे तर शतमान स्तंभालेख आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने बघा ते दोन्ही स्तंभालेख आपल्याला काढायचे होते. आणि याच प्रश्नाबरोबर आपला हा सराव संच जो आहे तो 7.1 आपला संपलेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये फक्त 2च प्रश्न होते. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 7.2 कंटिन्यू करणार आहोत. ज्यांनी अजूनही आपल्या आदिराज क्लासेसला सबस्क्राईब केलेलं असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. टिल देन टेक केअर, बाय बाय.